नमस्कार बुलढाणेकर, आपल्या संपूर्ण कुटुंबासह तसेच मित्रपरिवारासोबत विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल सनराइज बर्थडे पार्टी, किट्टी पार्टी, आउटडोअर पार्टी, गेट टुगेदर, कॉर्पोरेट पार्टी असो की लग्न सोहळा, इटालियन, मेक्सिकन, कॉन्टिनेंटल, थाई, पंजाबी आणि इंडियन डिशेसचा अप्रतिम स्वाद, फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था. हॉटेल सनराइज, जयस्तंभ चौक, जिल्हा परिषद गेट जवळ, चिखली रोड, बुलढाणा. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडली डीपीडीसीची बैठक. जिल्ह्यातील शाळांमधील इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्याकडे बैठकीमध्ये विशेष लक्ष. पालकमंत्री श्री पाटील. राज्य शासनाने बुलढाणा जिल्ह्यासाठी 477 कोटींचा विकास आराखडा मंजूर केलेला असून या निधीचे नियोजन व अंमलबजावणी संदर्भात आजच्या डीपीडीसीमध्ये चर्चा झाली. तसेच शाळांमधील इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्यासंदर्भात बैठकीमध्ये विशेष लक्ष देण्यात आल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंदाबा पाटील यांनी बैठकीनंतर दिली. बुलढाणा जिल्हा नियोजन समितीची बैठक आज 16 मे रोजी पालकमंत्री मकरंदाबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनात पार पडलेल्या या बैठकीला आमदार चैनसुख संचेती, संजय गायकवाड, धीरज डिंगाडे, सिद्धार्थ खरात, मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर विश्व पानसरे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यासह उपस्थित लोकप्रतिनिधींनी आरोग्य, कृषी, पीक विमा, घरकुल, रोजगार हमी योजनेसह आरोग्य विभागात असलेल्या रिक्त पदांबाबत तसेच विविध योजनांबाबत प्रश्न उपस्थित केलेत. आराखडा राज्य सरकारनं मंजूर केला आहे. त्याच्या इम्प्लिमेंटेशनच्या संदर्भात बैठक होती आणि योग्य पद्धतीनं आम्ही या सगळ्या जे मंजूर निधी आहे याचं नियोजन सगळ्या डीपीसीनं सदस्यांनी व्यवस्थित केलेलं आहे. महत्वाची बाबी म्हणून कशाला आपण विकास निधी दिला? नाही, महत्वाच्या बाबी म्हणजे मुळामध्ये शाळा खोल्यांच्या दुरुस्त्या, शाळांच्या नवीन खोल्या बांधणे, अंगणवाड्या नवीन बांधणे, म्हणजे मुळामध्ये मुलांच्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर कसं व्यवस्थित करू दिलं जाईल याकरता आम्ही आता जाणीवपूर्वक लक्ष घातलेलं आहे. पुन्हा शाळांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा 100% करण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतला आहे. मुलांची टॉयलेट शाळेची या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही खूप सकारात्मक निर्णय घेतले. हंगामात जो पीक नुकसान तो एकदाच देण्याचा निर्णय घेतलाय का सरकारने? कशाचा? पीक हंगामात जर नुकसान भरपाई झाली नाही, मुळामध्ये एकदा घेतलाय का असं नाही. मुळामध्ये एका हंगामामध्ये एकदाच नुकसान भरपाई देता येते असा हा जार पूर्वीचा सरकारचा आहे.